पिंपरी चिंचवड पालिकेची प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे। प्रारूप मतदार याद्यांबाबत महाविकास आघाडी मात्र आक्रमक पाहायला मिळतात। पालिका गेट बाहेर प्रतिकात्मक मतदार याद्या जाळण्यात आल्या। मतदार याद्या जाळून पालिकेच्या निवडणूक विभागाचा निषेध नोंदवण्यात आला। आम्ही बोललो की जर भाजप यासाठी सामील झाला असेल तर आम्ही हाच मुद्दा आमचे नेते राहुल गांधी पण हाच मुद्दा सांगतात की वोट चोरी होतीये। वोट चोरी होते जर हे भाजपला मान्य असेल तर नक्की स्वागतार्ह आहे। आम्ही त्यासाठी तर आम्ही निषेध करतोय। आणि आता जे काय आपण बघतो नगर परिषदेच्या ज्या निवडणुकांची जे आता उमेदवारी झाली तर बऱ्याच ठिकाणी भाजप बिनविरोध निवडणूक आलेला आहे। हा कशाच्या जोरावर चाललंय? जर असेल तर तुम्ही लोक निवडणूक घेऊच नका। महाराष्ट्रभर अशी परिस्थिती आहे आणि महानगरपालिकेने या ज्या याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत सार्वत्रिक निवडणुकीच्या, त्यामध्ये प्रचंड असा गोंधळ आहे। आणि गोंधळ नाही तर या प्रभागाच्या मतदार त्या प्रभागात, त्या प्रभागाचे मतदार या पदात, विशेष करून मुस्लिम मतदार, दलित मतदार यांचं ट्रान्सफर झालेलं अनेक ठिकाणी आहे। अनेक आता कार्यकर्त्यांनी याद्या आणलेल्या आहेत आणि या याद्या तपासून पाहिल्यानंतर त्यांना असं आढळून आलं की ज्या ठिकाणी हे भाजप विरोधात जे मतदान आहे त्यांनी इतर वार्डात ते ट्रान्सफर केलेले आणि म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी या याद्यांचं दहन केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।